नमस्कार बंधू आणि भगिनींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या YouTube व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आजचा हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहाल असं मला वाटतं. आणि मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मलाच नाही तर ह्या महाराष्ट्रातील सर्व युवा प्रशिक्षणार्थींना ह्या महाराष्ट्र सरकारने असा शब्द दिला होता की आम्ही तुम्हा सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देऊ. पण अद्यापही या महाराष्ट्र सरकारने आम्हा युवा प्रशिक्षणार्थी यांच्या पदरात काही नाही दिलेलं आहे. तर आम्हाला या महाराष्ट्र सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थी यांना रोजगार अवश्य द्यावा. तर मित्रांनो, आमचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं आंदोलन 6 एप्रिलच्या नंतर बेमुदत आंदोलन गडचिरोली येथे आहे. तर मला खात्री आहे की आमचे युवा प्रशिक्षणार्थी युवक युवती त्या आमच्या आंदोलनस्थळी उपस्थित राहतील आणि त्यांचे मत त्यांच्यासोबत घडलेलं त्यांच्यासोबत झालेला या सरकारने केलेला अन्याय याला वाचा फोडावी. या महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना असा शब्द दिला होता की आम्ही तुम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देऊ. पण अद्यापही आम्हाला या महाराष्ट्र सरकारने रोजगार नाही दिलेला आहे. तर माझी या सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा अवश्य विचार करावा. तसं तर आम्ही पाहतच आहे, आमचे आतापर्यंत 23 ते 24 आंदोलन झाले आहेत आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला असे समजावण्यासाठी मंत्री येत आहे. मंत्रींना आम्ही निवेदन देतो, ते मंत्री येतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही तुमचा विचार करीत आहोत. 2-3दा या शिंदे साहेबांनी पण आम्हाला सांगितले आहे की आम्ही तुम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विचार करीत आहोत. आम्ही तुम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना नक्की रोजगार देऊ. तर आतापर्यंत आम्हा प्रशिक्षणार्थ्यांना आपण रोजगार का दिला नाही हे आम्हाला कळत नाही. तर आम्ही या सरकारला आमचं आंदोलन नाही का, आंदोलन आहे ना 6 तारखेला, तेव्हा आम्ही या सरकारला असं ठामपणे सांगू, तुम्ही आम्हाला रोजगार द्या, नाहीतर नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या. आम्ही थेट तुम्ही आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना असे सांगितले होते की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, पण तुम्ही आम्हाला रोजगार नाही दिला. तर आम्हाला नक्षलवादी बनवू, तर आम्हाला त्यातून तरी आम्हाला रोजगार मिळेल, त्यातून तरी आमचा उदरनिर्वाहासाठी आम्हाला काही पैसे मिळेल. तर तुम्ही ह्या महाराष्ट्र सरकारने आम्हा युवकांना रोजगार द्या, नाहीतर तुम्ही आम्हाला नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या. तर आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांतर्फे मी आपल्या या महाराष्ट्र सरकारना असे सांगू इच्छितो, त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना नक्की रोजगार द्यायला पाहिजे. कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हा रोजगार देऊ. तर धन्यवाद.